ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला आलाय. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात, खैरेंनी आरोप केलाय. अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक नेते फुटले अशी खैरेंनी टीका केली. चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवर बोलण्यास अंबादास दानवेंनी नकार दिला. चंद्रकांत खैरे पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांना काय तक्रार आणि कारवाई करायची ती करू द्या, मी त्याबद्दल बोलणार नाही असं दानवे म्हणाले. अमित शाह येऊनही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही. जयंत पाटलांनी टोला लगावला. त्या विरोधी पक्षातील पाटलांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय, सुनील तटकरेंनी उत्तर दिलंय. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर दिसले. एकीकडे पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असताना इमारत भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी दोघे एकाच मंचावर दिसले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दोघेही एकत्र दिसले. मंत्री भरत गोगावले उद्या मुंबईला जाणार आहेत. एकनाथ शिंदेंकडून गोगावलेंना तातडीनं मुंबई गाठण्याचा निरोप मिळालाय. मतदारसंघातील कार्यक्रमात व्यग्र असल्यानं उद्या ते मुंबई गाठणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नाशिकचं पालकमंत्रीपद अडलंय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांनी पालकमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांकडून याआधीच नाशिक जिल्ह्यात कामाला सुरुवात झाली. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साठे यांची नावं चर्चेत आहेत. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक झाली आहे. भाजपचे सर्व जिल्हाध्यक्षही बैठकीत उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळाली. चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र आपण नाराज नाही अशी एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. फुले चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत, सामनातून सवाल विचारण्यात आलाय. तर महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा झगडा आहे असंही सामनातून टीकास्त्र टाकण्यात आलंय. गरज असेल तिथे देवेंद्रजी पुढाकार घेतील. ते सामनाच्या सल्ल्यानुसार काम करत नाही तर जनतेच्या हितासाठी काम करतात. सामना अग्रलेखावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात आहे. मात्र हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. अग्रलेख काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद. राऊतांनी चंद्रकांत पाटलांना हा टोला लगावलाय. फडणवीस देखील अग्रलेख वाचतात, त्यांना वाचावाच लागतो असंही ते म्हणाले. कोणत्याही आलतू फालतू वर्तमानपत्रात लिहिलेल्या अग्रलेखावर उत्तर कशाला द्यायचं. सामनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र विख्यात सापडला या आशयाच्या अग्रलेखावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर एखादा मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाहीत, पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवलं आणि घटनेचा अवमान केला. मोदींनीही टीका केली. मोदी फक्त वक्तव्य करतात, अंमलबजावणी करत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी ही टीका केली आहे. संविधानात दलितांसाठी अनेक तरतुदी आहेत पण पालन होत नाही असंही प्रत्युत्तर खरगेने दिलं आहे. आंबेडकरांच्या पराभवाला आरएसएस आणि जनसंघही जबाबदार आहे. प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला प्रत्युत्तर. पंतप्रधानांनी अर्धवट माहिती देऊ नये असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे. विहिरी कूपनलिका खासगी पाण्याचे टँकर मुंबई महापालिका ताब्यात घेणार. टँकर चालक संप मागे घेत नसल्यानं मुंबई महापालिकेनं निर्णय घेतलाय. संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्यात आला आहे. टँकर असोसिएशननं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईसाठी नियमांमध्ये शिथिलता आणावी मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं मागणी केली आहे. थोड्याच वेळात टँकर असोसिएशनची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुलुंडच्या विमाननगर परिसरात टँकरच्या संपामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. संपामुळे गृहसंकुलांना पाणी पुरवठा न झाल्यानं स्थानिक चिंतेत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल उभं राहिले. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांचा या पॅनलला पाठिंबा आहे. सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी मिळाली आहे. तसंच बॉम्बनं सलमानची गाडी उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीवर याबाबतीत गुन्हा दाखल झालाय. मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर ही धमकी देण्यात आल्याचं समोर आलं. धमकीनंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली. वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक झाली आहे. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मेहुल चोक्सीच्या हस्तांतरणासाठी भारतानं बेल्जियमला पत्र लिहिलं. भारताचं पत्र मिळाल्याची बेल्जियमच्या विधी विभागानं माहिती दिली आहे. मेहुल चोक्सीला कायदेशीर लढा लढण्याची आता बेल्जियमनं मंजुरी दिली आहे. पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी एमएमसीच्या नोटीशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह एमएमसीच्या माजी अध्यक्षांनी आरोप केलाय. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस आहे आणि उत्तर द्यायला 4 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मदाय आयुक्तांचा अहवालासह माता मृत्यू अहवालही आवश्यक असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय. पुन्हा भिसे प्रकरण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज चाकणकरांनी व्यक्त केली आहे. तनिषा विसेंच्या मृत्यू प्रकरणात आपल्यावर कोणताही दबाव नसल्याची आमदार अमित गोरखेंनी प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी उत्तर दिलं. कोल्हापूरचे शिक्षण महर्षी अनंतराव आजगावकर यांचं निधन झालंय. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापुरातील पिंपळगाव उत्तूर परिसरात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं काम त्यांनी केलं. बीड जिल्हा रुग्णालयात आणखी एका मातेचा मृत्यू झालाय. महिलेला आधीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर आलं. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयात चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय. पालघरच्या ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसलाय. रात्रीच्या सुमारास रोज विजेचा लपंडाव सुरू असल्यानं नागरिकांचा महावितरण विरोधात संताप पाहायला मिळाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.